नमस्कार, उमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी झटपट होणारी एक रेसिपी. तर खूप वेळा काय होतं सकाळी मुलं वगैरे जातात शाळेत, घरातले लोक ऑफिसला जातात आणि आपण बायका काय करतो, रात्रीचं राहिलेली भाजी वगैरे आपण खातो आणि आपलं भागवत असतो. तर कधी कधी काय होतं, कधी भाजी नाही राहत, तर मग आपण आहे त्याच्यावर भागवतो. झटपट होणारी एक भाजी आपण बघणार आहोत. तर ती म्हणजे सुकट. पातळ सुकटीचं कालवण करायचं आपल्याला. झटपट असा फक्त 3 ते 4 मिनिटात होणारं हे कालवण आहे. कालवण आपल्याला आज बघायचं आहे. अगदी काही मसाले वगैरे काही वापरायचं नाही, फक्त हे आहेत तेच तुमच्यासमोर दिसतंय हेच वापरायचं आणि कालवण करायचं. इथं घेतला एक छोट्या आकाराचा मी कांदा आणि एक अर्धा टोमॅटो. सुकट घेतली आहे मी, हे बघा, एक छोटीशी वाटी भरून मी सुकट घेतली. कोथिंबीर घेतली. एवढाच काही तो मसाला, जास्त काही वापरायचं नाही, काही नाही. काय तेल, मीठ, हळद एवढं झालं. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, ही सुकट आहे ना, ती छान अशी निवडून घ्यायची म्हणजे स्वच्छ करून घ्यायची आपल्याला. त्यात कचरा वगैरे काय असेल, खडे असतात सुकटीमध्ये, खडे असतात, तर ते स्वच्छ करायचं. राळबिळ असेल तर ते काढून टाकायचे. तर सुकट ही स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला ह्याला भाजून घ्यायचंय. तर चला, गॅसवरती मी कढई ठेवली आणि चटदिशी आपण त्याला भाजून पण घेऊया. हे बघा, कढई आपली गरमच आहे. सुकट कधी भाजून घ्यायची, तिला धूत बसायचं नाही, आधी भाजायची, नंतर धुवायची. छान अगदी खरपूस होईपर्यंत भाजायची तिला. गॅस मोठा करायचा नाही, गॅस मिडियम ठेवायचा आणि मस्त सुगंध सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आणि नंतर धुवायचं आपण त्याला. आपण धुवून जर घेतलं तर नंतर सुकट भाजता येत नाही. झटपट होणारी असं हे एक कालवण आहे किंवा भाजी आहे. आणि कधीतरी असं वेगळं काहीतरी खाल्लं तर आपल्याला जेवण जास्त झालं, थोडंसं 2 घास जास्त जातात, नाही का. तर बघा, सुकट छान 2 मिनिटं झालं आपण भाजतोय आणि छान अगदी वास सुटलाय त्याचा. हे बघा, सुकट काढून घेतली मी. आता याच्यामध्ये घालायचं पाणी. त्याला 2 पाण्याने चांगलं धुवायचं. एक काय करूया आपण, ना 1-2 मिनिटं छान असं भिजून देऊया, म्हणजे सुकट आपली कचकच लागत नाही. आणि तोपर्यंत काय करायचंय, कांदा वगैरे आपल्याला तळून घ्यायचा आहे गॅसवरती, म्हणजे भाजून घ्यायचा आहे, तो भाजूया आपण. आणि तोपर्यंत त्याला असंच पाण्यामध्ये ठेवून देऊया. पुन्हा तीच कढई ठेवली मी आणि सुकट मी पाण्यात घालून ठेवलेली आहे, किंवा सुकटीमध्ये मी पाणी घालून ठेवलेलं आहे. तर थोडंसं भिजतं येते 2 मिनिटं आपला कांदा वगैरे भाजीपर्यंत. तर तेल घातलंय मी इथं बघा, 1 चमचाभर तेल घातलंय. किटलीचा आपला 1 चमचा असतो तो घातला तरी चालेल, किंवा तुम्हाला जास्त तेलकट नको असेल तर अर्धा चमचा घातला तरी चालणार आहे. तेल गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की कांदा घालायचा. कांदा बारीक कापून घ्यायचा, अगदी बारीक कापून घ्यायचा. कारण सुकटीमध्ये आपण जे सुकटीची भाजी किंवा सुकटीचं जे कालवण करतोय आपण, तर मी सुकट म्हणते, तुमच्याकडे काय म्हणतात सुकटला, काय ते वेगवेगळे शब्द आहेत त्याला. तर ते सुकटीचं जे कालवण करतो ते आपण, त्याच्यामध्ये काही मसाले वगैरे कुठले नाहीत. हा जो कांदा जो आहे तोच आहे. कांदा अगदी बारीक कापून घ्यायचा. छान कांदा भाजून घ्यायचा. आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया, थोडीशी पाव चमचा.
त्यामध्ये घालूया आता टोमॅटो. टोमॅटोवरती थोडंसं आपण मीठ घालूया. बोंबील किंवा सुकट करताना जास्त मीठ नाही वापरायचं आपण. तर स्वतःचा थोडासा खारटपणा असतो त्यांना, त्यामुळे मीठ जास्त वापरायचं नाही. आपलं रोजचं वापरातलं तिखट घालायचंय. आम्ही कांदा लसूण मसाला वापरतो. तुम्ही कुठलं खात असाल तिखट तुमच्या घरामध्ये ते वापरायचं, साठवणीतलं तिखट. आणि किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे घालायचं. टोमॅटो छान असा शिजला, मऊ झाला पाहिजे, असे तुकडे नाही दिसले पाहिजेत. थोडंसं चमच्याने असं त्याला प्रेस केलं की ते टोमॅटो काय होतं, आपण मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे ते सॉफ्ट होतात. थोडंसं चमच्याने असं त्याला प्रेस केलं की ते बारीक होतात. हे बघ झाले की नाही दिसत आता एवढे टोमॅटो. थोडीशी कोथिंबीर घालूया आपण याच्यामध्ये. आता मी सुकटपणी धुवून घेतलेली बघा, आणि छान भिजली बघा. आता चला या मसाल्यामध्ये हलवून घेऊया त्याला. आता छान परतून घेऊया. थोडंसं पाणी घालते. चला आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं. तर तुम्हाला किती पातळ भाजी करायची त्याची रस्सा तसं घाला पाणी. पण हे रबरबीत छान लागतं. जास्त नाही पाणी घालायचं. आणि शिजायलाही वेळ लागत नाही. एक 3 मिनिटात, 3 ते 4 मिनिटात तास होतं. चला आता 3 ते 4 मिनिटं आपण त्याला शिजू देऊया. तर बघा आपलं सुकटीचं कालवण तयार आहे. फक्त 2-3 मिनिटं शिजवून घेतलं, 3-4 मिनिटं, आणि बघा किती छान झालंय. मस्त सुगंध येतोय आणि छान अगदी भूक चाळवल्यासारखं होतंय वासानीच अगदी. तर बघा किती छान झालंय. आणि कलर तर किती छान आले. काय मसाले वगैरे तर काय आपण जास्त वापरले, कांदा टोमॅटो वापरला झालं. तेल आणि मीठ, हळद, काही नाही, वाटण नाटण काही नाही. तर चला, आणि ह्याच्याबरोबर खाण्यासाठी मी केली आहे एक बाजरीची भाकरी. गरमागरम ज्वारीची बाजरीची भाकरी करायची आणि मस्तपैकी ताव मारायचा आहे. खूप छान लागतं. आणि जरी भाकरी करायचा कंटाळा आला, गरम गरम भात आणि सुकटीचं कालवण मस्त अगदी बेत होतो. नक्की ट्राय करा. तर चला आपण हे प्लेटमध्ये मी सर्व करून घेते. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. आपल्याला मला भाकरीबरोबर खायचं आहे, त्यामुळे मी थोडंसं पातळसर ठेवलंय. तुम्हाला जर एवढंही नसेल पाहिजे असेल तर तुम्ही आणखी थोडं कमी पाणी घालू शकता. नक्की मस्त झाले बघा सुकटीचं कालवण. तर बघा बनवून तयार आहे आपलं सुकटीचं कालवण, आणि मस्त अशी गरमागरम बाजरीची भाकरी मी केलेली आहे. तर मस्त अगदी बेत आहे असं समजा. आता स्वतःसाठी करायचा बेत आहे हा, आपल्यासाठी. कारण आपल्याला कोणच म्हणणार नाही तू जेवली का, तुला भाजी राहिली का, तू खाल्लंस का, कोणी विचारणार नाही. तर आपली काळजी आपणच घ्यायची. आणि असं कधीतरी काहीतरी असं बनवून स्वतःसाठी खायचं. खूप जास्त कष्ट पडत नाही. दुसऱ्यासाठी तर आपण करतच असतो, आपल्या घरातल्या लोकांसाठी तर आपण करतच असतो, पण स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे ना. तर माझ्या मैत्रिणींसाठीही मस्त अशी रेसिपी नक्की करून खा. कधीतरी दुपारी, निवांत दुपारी, असा खूप वेळ लागत नाही, 5 मिनिटाचं काम आहे. स्वतःसाठी 5 मिनिटं देऊ शकता. आणि मस्त असा सुकटीचं कालवण आणि भाकरी खायची, भात किंवा सुकट, तेही छान लागतं. मस्त असा सुकटीचं कालवण नक्की करून बघा. माझ्याची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना, तर हुमाच किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.
आपल्या मित्रमंडळींबरोबर आपले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अशाच रेसिपी पाहत राहा, करत राहा. केल्यानंतर कमेंट करून सांगा तुम्हाला कशा वाटल्या त्या आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का.